भागवताला सामान्य ग्रंथ समजू नका महाराज. स्वतः जगद्गुरु तुकोबरा याच्याविषयी वर्णन करतात. गीता भागवत करी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. देवच जर निघून गेला तर व्हायची कुणाला? कन्हैया अतूट प्रेम केलं तुमच्यावर त्यांनी. आज शुक म्हणाले, राजन भगवान कृष्णानं कंसाला मारलं महाराज. अस्ति प्राप्तिश्च कंसस्य महिषो भरतर्षभ मृते भरतरी दुःखार्थे यतुस्मा पितुरग्रहा. कंसाला 2 बायका आहेत. एकीचं नावे अस्ति आणि दुसरीचं नावे प्राप्ती. आपल्यालाही 2च आहेत बर. अस्ति म्हणजे आहे आणि प्राप्ती म्हणजे पाहिजे. प्राप्ती म्हणजे पाहिजे आणि अस्ति म्हणजे आहे. कंसाला किती बायका आहेत? 2. आपल्याला किती आहेत? 2. आपल्या घरी सध्या पैसे आहेत का नाही? आहेत. पुन्हा पाहिजे का नको? पाहिजे. मग आपल्याला किती आहेत? 2च आहे. अस्ति आणि प्राप्ती. प्रत्येकाला 2 स्त्री आहेत. मला त्या कुणाच्या मुली आहेत? त्या जरासंधाच्या मुली आहेत. जरा म्हणजे म्हातारपण. हे कोटपर्यंत असतील प्राप्ती? मरेपर्यंत. महाराज बऱ्याच म्हाताऱ्याच्या गेल्यावर पैसे सापडतात. अस्ति प्राप्तिश्च कंसस्य. मेल्यावर पैसे सापडतात. मला असं तो जिवंतपणी सारखा पोराच्या नावाने आरडतो, मला 10 रुपये कोणी खर्चायला देत नाही, 10 रुपये खर्चायला देत नाही. आणि तो मेल्यावर त्याच्या धोतरात गुंडाळून ठेवलेले 10 लाख रुपये सापडले. अस्ति प्राप्तिश्च कंसस्य. आज या जरासंधाच्या मुली आहेत. महाराज या जरासंधानं मथुरेवर आक्रमण केलं की मात्म वैधव्य कारणम, माझ्या मुलीला विधवा बनवायला हा कृष्ण कारण आहे. म्हणून त्यानं कृष्णावर आक्रमण केलं. भगवान कृष्णानं त्याला पराभूत केलं. रथाला बांधलं आणि मथुरेत आणलं. दादानं सांगितलं, कृष्णा आता आपल्याला शस्त्र घ्यायचंय, प्रतिज्ञा संपली आपली, 12 वर्ष झाले तुझे, मार ना याला. कृष्ण म्हणाले, दादा याला मारायचं नाही म्हणे, सोडून देऊ आपण. महाराज त्याला सोडून दिलं. त्यानं पुन्हा सेना जमा केली आणि पुन्हा आक्रमण केलं. दादा म्हटले, मी तुला म्हणलो होतो मारून टाक. कृष्ण म्हणाले, दादा तुम्ही जरी मोठे झाले तरी फार सल्ले नका देऊ म्हणे. कारण कृष्णाचं नियोजन वेगळं. कृष्णाला माहित होतं याला मारून टाकलं तर हा पुन्हा सैन्य जमा करून आणील का इकडं. आपलं काम काय? भक्ता राखे दुर्जनाशी संहारी. महाराज हो आपोआपच दुर्जन आपल्याकडं आणून घाल. याला सोडून दिलं तर पुन्हा दुसऱ्या वेळेला काय करेल. महाराज भगवान कृष्णाचं चातुर्य. म्हणून त्याला संतांनी चतुरा तू शिरोमणी असं वर्णन केलं. एकदा नाही, दोनदा नाही, 17 वेळेला जरासंध परत गेला आणि 17ही वेळेला कृष्णानं त्याला पराभूत केलं. एके दिवशी बलराम दादांना विचारलं, कन्हैया अरे कोटपर्यंत चालायचं हे असं? तू त्याला सोडून देतो, पुन्हा तो युद्धाला येतो. मग कृष्णानं खरं सांगितलं, दादा काय असतं सांगू तुम्हाला, मी जरी देव असलो ना तर मी कर्मानच बांधलेला आहे. कृष्णानं सांगितलं, लाख प्रयत्न केले तरी याचं मरण भीमाच्या हातून आहे, माझ्या हातून याचा मृत्यूच नाही, मी मारेल कसं याला. बघा महाराज कर्म किती बलवान आहे. आज नारद जरासंधाला भेटले आणि नारद म्हणाले, एक काम कर म्हणे तू. आता बघा नारदाची युक्ती, एका वाक्यात सांगतो तुम्हाला. आपल्या डोक्यात जे बसलेलं आहे ना, कोणाला तरी नारदाची उपमा द्यायची, ते काढून टाका पहिल्यांदा. माणसाला असं वाटतं की भांडण लावणारा म्हणजे नाही महाराज. अरे नारद
हे संत आहेत महाराज. जगाच्या कल्याणा संताच्या कंसाला मुलं मारायची सांगितली, त्यात कंसाचाही फायदा झाला, लवकर सद्गतीला गेला तो, आणि जगाचाही ताप कमी झाला. आज नारदानं काय सांगितलं ऐका जरा. नारदानं जरासंधाला सांगितलं, तू एक काम कर म्हणे, कालेवनाची मदत माग. त्या कालेवनाला वरदान मिळालेले. काय? कालेवनाला वरदान होतं की यादवाच्या हातून तुझा पराभव होणार नाही. आणि कृष्ण कोण आहे? यादव आहे. आता नारदाने कशी दोन कामं साधली ते सांगतो तुम्हाला. कारण कृष्णाचं वय झालं होतं महाराज लग्नाचं, आणि अजून जनमानसामध्ये कृष्णाची कीर्ती वाढली होती, पण कृष्णाच्या जातीविषयी जन्माविषयी मतभेद होते. कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती वसुदेवाचा, मतभेद होते. नारदाने विचार केला, सगळ्यांना माहिती आहे कालेवनाचा मृत्यू यादवाच्या हातून होणार नाही. मग आपण जर कालेवन कृष्णाकडे पाठवून दिला आणि जर कृष्णानं याला मारलं तर मग कृष्ण कोण समजायचा? सांगा ना. जर कालेवनाला कृष्णानं मारलं तर कृष्ण कोण समजायचा? नंदाचा. आणि जर नाही मारलं तर हा वसुदेवाचा. ही खात्री होऊन जाईल म्हणे, कृष्णाचं लग्न सोपं जाईल. म्हणून नारदानं कालेवन कोणाकडे पाठवला? आता कृष्णाला कळालं महाराज की आता नारदानं आपल्या मागं पिढा पाठवली कालेवनाची, आणि कालेवनाचं मरण आपल्या हातात नाही म्हणे. आणि भगवान कृष्ण विचार करतात की आता काय करायचं महाराज. म्हणून कृष्णानं आज द्वारका नावाचं नगर बांधायचं विश्वकर्माला बोलावलं, आणि विश्वकर्माकडून द्वारका नावाचं नगर बांधून घेतलं. कारण गृहस्थी जीवन कसं असावं याचा आदर्श म्हणजे भगवान कृष्ण महाराज, दुसरं काही नाही. गृहस्थी माणसानं इतराला मदत करावी का करू नये? करावी, पण माझं मत करू नये. का? त्यानं दुसरं पाळलं तरी बास झालं. कोणतं? आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही एवढंच पाळ, मदत करूच नको. फक्त तुझ्यापासून जगाला काय होऊ नये? त्रास होऊ नये. भगवान कृष्णाने विचार केला, 17 वेळेला आक्रमण झाली मथुरेवर. कुणामुळं? आपल्यामुळंच ना. गोकुळात एवढी आक्रमण झाली कुणामुळं? नको म्हणे, आता स्वतःचं नगर बांधायचं आणि तिथं जाऊन राहायचं. विश्वकर्माला बोलावलं, सागराकडून जागा मागितली, आणि भगवान आज द्वारकेला थांबले. कालेवनाला यातलं काही माहीत नाही. संपूर्ण प्रजा त्या ठिकाणी नेली. ज्यावेळेला कालेवन प्रवास करत करत मथुरेला आला, मथुरेच्या भोवती वेढा टाकला, आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आक्रमण केलं. सगळी सेना मथुरेमध्ये सगळ्या बाजूने आतमध्ये आलेली आहे. आतमध्ये कोणीच सापडे ना त्यांना. माणसं तर सोडा, सामान्य कुत्राही तिथं नव्हता. आश्चर्य वाटलं प्रत्येकाला, काय झालं असेल म्हणे. रात्री सगळे बोलत होते म्हणे, इथं रात्री सगळं चालू होतं. कृष्णाचा अधिकार कळाला महाराज कालेवनाला, अधिकार कळाला. एक सांगू तुम्हाला, सज्जन परीक्षक असतो का दुर्जन परीक्षक असतो? दुर्जनच असतो महाराज. सज्जन भावनिक असतो, कशाला परीक्षा घेतोय तो? दुर्जन परीक्षक असतो, चिकित्सक असतो, संशय असतो. तो सातत्यानं तपासण्या करत असतो. मी तर अनेक वेळेला म्हणत असतो मला,
निंदक हा दोषाचा नियंत्रक आहे आणि कीर्तीचा प्रवर्तक आहे. दोषाचा काय नियंत्रक आहे. कधी कधी काही चुका आपल्याही लक्षात येत नाहीत, पण त्याच्या मात्र काय असतात, त्या लक्षात असतात. आणि मग तिथून पुढे आपण त्या सोडल्या म्हणजे तो आपला काय झाला, नियंत्रक झाला दोषाचा. आणि त्यानं इतकं तपासलं होतं, कारण शांतीब्रह्म पदवी काही एखाद्या विद्यापीठाने दिली नाही. यवन अंगावरी कीर्तीचा प्रवर्तक आहे महाराज. नाथ शांती ब्रह्म आहेत हे अनेक घटनेतून कळालं. आज ज्या वेळेला कालेवनानं पाहिलं, अरे म्हणे कृष्ण जसं ऐकलाय ना त्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणे, सामान्य नाही. आता एका दारावाटे कृष्ण, हातात काही नाही, सोबत कोणी नाही, पायी चालत चालत बाहेर आले. कालेवनाला धक्का बसला, अरे कृष्ण एकटा आलाय. आता त्यानं विचार केला, जर आपण कृष्णाशी युद्ध केलं आणि कदाचित या युद्धात कृष्णाला आपण पराभूत केलं. पूर्वीची लोक अभिमानी नव्हती, स्वाभिमानी होती. मला आजची माणसं काय राहिली, फुकटच अभिमानी आहेत. मला स्वाभिमान कधीच घाण टाकला त्यांनी. त्यानं विचार केला की मी जरी कृष्णाला पराभूत केलं तरी लोक म्हणतील तो एकटा होता म्हणून तू त्याला मारलंस. तुझ्याकडे सेना होती, त्याच्याकडे सेना नव्हती. कालेवनानं आपली सेना वापस काढून दिली. तीच कालेवनाची सेना एवढी वाढली. आता कालेवनानं सेना वापस काढून दिली, हातातली शस्त्र टाकून दिली, रथ सोडून दिला आणि कृष्णाच्या हातात काही नाही, आपणही काही हातात घेणार नाही म्हणून मल्लयुद्ध करण्यासाठी कृष्णाच्या अंगावर धावून गेला. आता कृष्णाला माहित होतं की याचा मृत्यू आपल्या हातात नाहीच. जसा तो कृष्णाच्या अंगावर धावला, कृष्ण पळायला लागले. तुम्ही जर डाकोरला गेला असाल ना तर तिथं भगवंताचं नावे रणछोड दास. भगवान रण सोडून पळाले. आता कृष्ण पळायला लागल्यानंतर याचा उत्साह वाढला का कमी झाला? याला तर वाटलं घाबरला कृष्ण, कृष्ण पळायला लागलाय. आता मला सांगा, कृष्ण पळत होते का याला पळवीत होते? खरं सांगू तुम्हाला महाराज, तो कोणाला कुठं पळवतो काहीच सांगता येत नाही. कोणाला दुकानात, कोणाला नोकरीत, कोणाला शेतीत, आमच्यासारख्याला कथा सांगायला, यांना कीर्तनाला, सगळ्याला पळवतो महाराज तो. फक्त आपल्याला कळत नाही, तो प्रत्येकाला पळवतोय. कोणीच थांबत नाही महाराज. कुणालाही विचारा ते म्हणतात काय नाही, सगळ्याला पळवतोय महाराज, सगळ्याला पळवतोय. त्याची ती लीलाच वेगळी आहे. नवल केवढे केवढे न कळे न कळे. आता काय व्हावं, कृष्णाच्या अंगावर एक शाल होती. मला पळता पळता ती शाल त्याच्या हाताला यावी आणि पुन्हा ती सुटावी. पुन्हा कृष्णानं त्याच्या हाताला ती शाल लागावी, पुन्हा सुटावी. 3-4 वेळेला ती शाल हाताला आली, पुन्हा सुटली. कृष्णानं पळत असताना आपल्या अंगावरची शाल त्याच्या काय केली, पक्की ओळखीची झाली महाराज, पक्की. भगवान त्या अरण्यात त्याला पळवत होते जिथं मुचुकुंद नावाचा राजा इंद्राकडून एक वरदान घेऊन झोपला होता की जो माझी झोप मोडेल तो जळून भस्म होईल. तुमच्या शेजाऱ्याची मोडली तरी चालल, त्याला काही वरदान नाही. त्या असणाऱ्या मुचुकुंदाला हे सांगितलं होतं, ते वरदान होतं. भगवान कृष्ण तिथं गेले आणि आपल्या अंगावरची शाल कुणाच्या अंगावर टाकली. आता याच्या काय ओळखीची झाली ती शाल ओळखीची. कृष्ण थोडं पलीकडे गेले महाराज.
यानं जशी शाल पाहिली काही विचारच केला नाही महाराज. कधी कधी रोज एकच शर्ट घालणारा किंवा त्या रंगाचा शर्ट घालणारा मित्र असतो आणि तो जाऊन त्याच्या अंगावर जोरात थाप टाकतो आणि तो दुसराच माणूस निघतो. तो म्हणतो का मारलं रे? अरे नाही मला वाटलं ह्याचे काही घे. त्यानं काय ओळखीचं झालं तर त्याचे वस्त्र कपडा त्याचा शर्ट. आज तेच घडलं. त्यानं हा कृष्ण आहे असं समजून लाथ मारली महाराज. मुचकुंद जागा झाला. तीव्र दृष्टीनं पाहिलं. एखादा कापूर पेटावा त्याप्रमाणे भस्मसात झाला. आमच्या जनाबाईनं देवाच्या चुका काढल्यात. मला धुंद झाला तुझा दरबार. त्यात जनाबाईचं एक वाक्य, ठकवून मारेला कालेवन. कृष्णा तो कालेवन का मरत होता का? तो ठकवलंच तो त्याला. आज भगवंतानं तिथून द्वारकेमध्ये प्रवेश केला महाराज. द्वारका म्हणजे ब्रह्मविद्या, मथुरा म्हणजे संसार, गोकुळ म्हणजे संस्कार. आता कृष्णानं कुठं प्रवेश केला? ये ब्रह्मविद्येचे नगरी. ब्रह्मविद्येत प्रवेश केला. आता कृष्णाचं जीवन बघा महाराज कसं. कृष्णानं अगोदर ब्रह्मविद्येची प्राप्ती केली आणि मग विवाह केले. अगोदर ब्रह्मविद्या मग विवाह. आपण अगोदर विवाह करतो मग कशाच्या मागे लागतो? मग ब्रह्मविद्येच्या मागे. मला काय मिळवायचे म्हणे. महाराज कृष्णानं अगोदर ब्रह्मविद्येचा आश्रय घेतला आणि भगवंतानंतर विवाहबद्ध होतात. आज आपल्याला भगवंताचं लग्न ऐकायचंय. मला फक्त एवढंच विचारायचंय, भगवान कृष्णाचं लग्न तुम्ही ऐकण्यासाठी आलात का लावण्यासाठी आलात? काय करायचं? कृष्णाचं लग्न ऐकायचं का कृष्णाचं लग्न लावायचं? लावून घ्यायचं. दोन्ही उत्तर चूक आहेत. कृष्णाचं लग्न ऐकू नका, कृष्णाचं लग्न लावू नका. कृष्णाशी लग्न लावून घ्या. कारण लग्न शब्दाचा अर्थ आहे जोडणे, संलग्न होणे. कारण लग्न म्हणलं का आपल्या डोक्यात तेच आहे मंडप मधलं. आतापर्यंत आपले किती लग्न झाले महाराज? खूप झाले. मित्राशी जोडलो, शाळेशी जोडलो, खेळाशी जोडलो, अभ्यासाशी जोडलो, एखाद्या उद्योगाशी जोडलो. ही लग्न आहेत सगळी. दुसऱ्या अर्थानं सांगतो ऐका जरा. अच्छा बुद्धिमानाला पटावं. कृष्ण का मोठा? आपल्याकडे जे टाटा, बिर्ला, अंबानी का मोठे सांगा ना. संपत्ती. हा, त्यांचे खूप लग्न झालेत. त्यांचे काय झालेत? खूप लग्न झालेत. अनेकाला जोडले त्यांनी, म्हणून ते मोठे. अरे तुम्ही अनेकाशी जोडा, तुम्ही मोठे होताल. मला आम्ही तर घरच्याशी जोडायला तयार नाही, तर बाहेरच्याशी कधी जोडणार? आता आपण जोडायचं जास्त आपल्या लक्षात आहे का तोडायचं जास्त लक्षात आहे? अरे आमचं जोडायचं लक्षात नाहीये, आम्हाला तोडायचं कसं लक्षात आहे. लग्न झालं की सांगते तुम्हा वेगळं निघा. अरे जोडण हे नाम परमार्थ आहे महाराज, तोडण आहे नाम. काला म्हणजे काय महाराज? एकत्र येणं. कृष्ण का मोठे आहेत महाराज? मला लोकांना असं मध्ये प्रश्न विचारायची सवय आहे. एकानं मला कथा संपल्यावर प्रश्न केला. चांगला माणूस होता, श्रद्धाळू होता, चिकित्सक असता नुसता तर त्यानं कथेतच विचारलं असतं. तो म्हटला महाराज माझा एक आक्षेप आहे, कारण तो इंजिनिअरिंग करत होता. माझं एक मत आहे म्हणे, मी मानत नाही देव असं नाही म्हणे, पण माझं एक मत आहे की कृष्णाला राजा म्हणावं का देव म्हणावं? माझ्या मते, त्यानं सांगितलं, माझ्या मते कृष्ण एक आदर्श राजा होऊन गेला.
खूप चांगल्या प्रकारचं राज्य त्यानं केलं. अनेक असणाऱ्या कृष्णाचा तो अभ्यासकही होता. पण माझं असं मत आहे की कृष्णाला राजा म्हणणं संयुक्त के. त्यानं सांगितलं, मी सांगितलं काही अडचण नाही, आमच्याकडं प्रमाण आहे त्याला, गड्यांनो राजा के रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला, काही अडचण नाही म्हटली. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. चालतं म्हटलं, तो राजा म्हटलं तरी काहीच आम्हाला आक्षेप नाही. पण त्यानं सांगितलं माझं मत आहे तुम्ही राजा म्हणायचं. म्हटलं आमच्यावर का लादतो तो उगाच, आम्हाला देव म्हणू देणार नाही म्हणे. पण देव कशामुळं म्हणायचं मला सांगा ना म्हणे. आता मी विचार केलं की याला काही असं तो अवतार घेतो आणि अमुक आणि तमुक हे काही पटणार नाही. मी त्याला सांगितलं आम्ही त्याला देव याच्यामुळं म्हणतो की त्यानं 16,000 बायका केल्या म्हणून. तो म्हटला 16,000 बायकाचा देव होण्याचा काय संबंध आहे. त्याला मी सांगितलं तू 16 बायका करून सांभाळून दाखव, मी तुझंही मंदिर बांधतो. अरे 16,000 सांभाळतोय काही चेष्टा आहे. घरी जाऊन विचारा एकेकीचं काय परिस्थिती आहे ती. अरे देव शब्दाचा अर्थ सामर्थ्य. आपण ज्या वेळेला एका दगडाला प्राणप्रतिष्ठेच्या द्वारे त्याच्यामध्ये काय निर्माण केलं, सामर्थ्य तयार केलं, देवत्व तयार केलं. अरे हे सामर्थ्य ज्या भगवंतामध्ये आहे त्यानं मान्य केलं बरे, त्यानं मान्य केलं, सांगितलं मला समर्पक उत्तर मिळालं. म्हणून ही जी स्थिती आहे, तुका म्हणे तरी अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आज भगवान कृष्णाचं लग्न लावू नका, ऐकू नका, कृष्णाशी लग्न लावा. आपण आतापर्यंत अनेकाशी जोडून घेतलंय ना, आता एकदा देवाशी जोडून घ्या ना. एकदा जी स्त्री आपल्या पतीसोबत लग्न लावते आणि मग अभिमानानं सगळ्याला सांगते हे बघा माझं काय झालंय, लग्न झालंय, हे बघा माझं काय झालंय, लग्न झालंय, हे बघा माझं काय झालंय, काय बघा मंगळसूत्र. मग तुम्ही म्हणा ना देवाला तुळशीची माळ गळा, हे बघा, हे बघा माझं देवाशी काय झालंय, हे बघा माझं देवाशी काय झालंय. असे बगर लग्नाची जाऊ नका इथून कोणी असतील तर. घरी गेल्यावर सांगा माझं देवाशी काय झालंय, लग्न झालंय, मी पवित्र त्याचं मंगलसूत्र, मंगलसूत्र शब्दाचा अर्थ चांगलं सूत्र, मी गळ्यात धारण केलंय. मग आता ऐकायचं देवाचं लग्न का लावून घ्यायचं, लावून घ्या महाराज. आणि देवाशी लग्न सगळ्याला लावता येतं, स्त्री पुरुष बालक वृद्ध सगळ्यांना. सकळाशी येथे आहे बस, काहीच अडचण नाही. आज भगवंताचा जो विवाह आहे, आता याच्यामध्ये आणखी एक गमक आहे महाराज. आता वेळ नाही आपल्याकडं, मध्यंतराचा वेळ झालाय आपला, तरीही आपल्याला धावत्या वेगात का होईना हा प्रसंग पूर्ण करून मग सुट्टी करायची. एक जणाचा आणखी असा प्रश्न आहे महाराज, की कृष्णानं किती लग्न केले सांगा ना. 16,000. माझं मत आहे बरं वैयक्तिक, उगा एकदम अशी कोणती मतं मांडली तर कधी कधी आपण शास्त्राच्या पुढे गेलो की काय असं वाटतं. माझं असं मत आहे की कृष्णानं एकही लग्न केलं नाही. आपण जी 16,000 म्हणतो ना, कृष्णाने लग्न केलं नाही महाराज, लग्न झाले, केलं नाही. कृष्णाचे सगळे लग्न झाले. आणि कृष्णाला हे दाखवून द्यायचं होतं की प्रपंचात जे होणार असतं ना ते टाळता येत नाही. संसारातल्या समस्या संपवता येतात का सामोरं जाता येतं, बस संपवता येत नसतात महाराज, त्याला सामोरं जाऊनच संपवायच्या असतात. अरे जवळचा मित्र होता महाराज, त्याचं दारिद्र्य नाही संपवलं देवानं, दारिद्र्य संपवायच्या वेळेला भेटीला येण्याची बुद्धी निर्माण करून दिली आणि आपल्याकडे मोठेपणा घेऊन टाकला. मुष्टीभर सोया पोयासाठी घाव सोनियाचा दिला, असा परमात्मा आहे महाराज. आज
भगवान द्वारकेत राहत असताना कौंडण्यपुराहून एक सुदेव नावाचा ब्राह्मण पृथ्वी पर्यटन करत करत आज भीष्मक राजाकडे आला. राजा असेत भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान तस्य पंच भवान पुत्रान कन्येकांच वराननः. विदर्भ देशाचा राजा आज अमरावतीमध्ये कौंडण्यपूर गावे जवळ आम्ही तिथं क्षेत्र सप्ताह केला एक. तिथं भीष्मक राजा राज्य करत होता आणि त्याला 5 मुलं आहेत महाराज. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली नावाची. आणि एकच मुलगी आहे रुक्मिणी. ही गोड कथा आहे बरं, नीट ऐका फक्त. आता तो सुदेव ब्राह्मण आला आणि त्या सुदेव ब्राह्मणानं भीष्मक राजाला कृष्ण चरित्र सांगायला सुरुवात केली. कुठून जे काल आपण पाहिलं ते सगळं. आता हे चरित्र खरंच अद्भुत आहे महाराज. खरं सांगू तुम्हाला, रामचरित्र ऐकायला शुद्ध बुद्धी लागते महाराज. रामचरित्र ऐकायला शुद्ध बुद्धी लागते आणि कृष्ण चरित्र ऐकायला अतिशुद्ध बुद्धी लागते महाराज. नकळे कान्होबाचे कोडे अतिशुद्ध बुद्धी लागते. इतकं अद्भुत चरित्र हे सगळं. हे ऐकण्याचं चरित्रच नाही बरं, हे अभ्यासाचं आचरण्याचं चरित्र आहे. थोडं धाडसानं बोलतो मी. ऐकण्याचं चरित्र नाही, हे अभ्यासाचं आणि आचरण्याचं चरित्र आहे. ज्या वेळेला भीष्मक हे चरित्र ऐकत होते त्या भीष्मकाच्या मांडीवर बसली होती रुक्मिणी. तिनं इतकं मन लावून ऐकलं महाराज, ते इतकं मन लावून ऐकलं. तिनं ऐकल्यानंतर त्या सगळ्या ऐकण्याचा तिच्या मनावर काय झाला परिणाम. कुणाच्या मनावर परिणाम झाला. आता बोलू ना तुम्ही, कारण आमच्या मनावर अजूनही व्हायला. तिने एकदाच ऐकलंय महाराज, तर तिच्या मनावर काय झालाय परिणाम. आज मनातल्या मनात संकल्प केला महाराज. तिचं लग्नाचं वय नाही, मनातल्या मनात संकल्प केलाय. अरे एवढी जर योग्यता असेल त्यांची, बस मी लग्न करेल ते फक्त कृष्णाशीच करेल. त्या काळात ठरवलं मला. एक मध्ये काल लोटला आणि एके दिवशी अचानक रुक्मिणीला एक वार्ता कळाली मला. ऐका जरा. अचानक एक वार्ता कळाली. तिच्या मैत्रिणी तिच्याकडे आल्या आणि तिच्या मैत्रिणी तिला सांगू लागल्या, हे बघ म्हणे रुक्मिणी, आज एक तुला आम्ही आनंदाची बातमी सांगणार आहेत. आणि काय, तुझं लग्न जमलं म्हणे. आता पूर्वी लग्न जमवण्याचा अधिकार कोणाला होता? वडिलाला किंवा मोठा भाऊ असेल तर कर्त्या भावाला. पूर्वी त्यांना अधिकार होता. आता कोणाला अधिकार आहे? आता हे अधिकार काढून घेतले महाराज कालानं. रुक्मिणीला ज्या वेळेला सांगितलं तुझं लग्न शिशुपालाशी ठरवलंय. चैत्य देशाचा राजा आहे म्हणे, तो पराक्रमी राजा आहे. महाराज त्या मैत्रिणीला वाटलं रुक्मिणी उड्या मारेल, आता आम्हाला काहीतरी बक्षीस देईल. महाराज रुक्मिणीचा चेहराच पडला, काहीच बोले ना. स्त्री धर्माचं काल आपण वर्णन केलं. विमल, सुशील, आणखी कुशल स्त्रीचं वर्णन केलं होतं मला. ज्या रुक्मिणीला ही गोष्ट कळाली महाराज, रुक्मिणी तात्काळ उठली आणि आईकडे गेली. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याला जर मुलगा असेल तर तो कोणी सांभाळायचा, आईने की वडिलांनी? मुलाला कोणी सांभाळायचं? आईनं. मुलीला नाही. आणि यांच्याकडे लावा ना काही जबाबदारी. महाराज मुलगी सांभाळायची आईनं
आणि मुलगा सांभाळायचा वडिलांना. मुलगी जेवढी आईला कळते तेवढी वडिलाला कळत नाही. फक्त तुम्ही समजून घ्या, मला स्पष्टीकरण नाही देता येणार. आणि मुलगा जेवढा बापाला कळतो तेवढा आईला कळत नसतं. शास्त्रकाराने जबाबदाऱ्या वाटून दिल्या महाराज. मुलीची जबाबदारी आईवर दिली. त्याचं दुसरं कारणही मी तुम्हाला पटवून देईल. मुलीला जर स्वयंपाक नाही आला तर कोणाचं नाव घेतात? मग आता जबाबदारी कोणाची? आणि पत्त्याच्या क्लबमध्ये पकडल्यावर कोणाचं नाव घेतात? मग जबाबदारी कोणाकडे गेली? महाराज, मुलाची जबाबदारी बापाची आहे आणि मुलीची जबाबदारी आईची आहे. मला सांगायचा उद्देश, रुक्मिणी आईकडे गेली हे मला सांगायचं. वडिलाकडे नाही गेली महाराज, आईकडे गेली. आई आणि सगळं सांगितलं महाराज तिनं. हे बघ म्हणे, मी लहानपणी सुदैवाच्या मुखातून कृष्ण चरित्र ऐकलंय आणि बस म्हणे कृष्णाशी विवाह करायचं ठरवलं. तिच्या आईनं सांगितलं, तुझं लग्न तर ठरलंय म्हणे, निश्चितही झालंय, तारीखही झाली, शिशुपालाशी ठरलंय. महाराज तिनं सांगितलं, शिशुपाल नवरा नवरी मी. फक्त संधी विग्रह केला शब्दाचा. शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. कृष्ण नवरा असेल तर मी नवरी आहे, पण शिशुपाल असेल तर नवरी, मी वरणार नाही. ऐका जरा नीट. रुक्मिणीची माता शुद्धमती आपल्या पतीकडे गेली आणि भीष्मकाला तिनं सांगितलं की हे पा म्हणे, रुक्मिणीचं असं मत आहे की भगवान कृष्णाशी विवाह करायचा. हे ऐकल्यावर भीष्मकालाही आनंद झाला महाराज. ऐका जरा नीट कथा. कदाचित पतीची निवड कोणी केली? रुक्मिणीनं, म्हणजे मुलीनं केली महाराज. पण ती निवड जर योग्य असेल ना तर काही अडचण नाही, हे आम्हाला शास्त्र सुद्धा शिकवते. फक्त ती अयोग्य नको. आज भीष्मकालाही आनंद झाला, अरे योग्य निवड आहे म्हणे, काहीच अडचण नाही, मी बोलतो म्हणे रुक्म्याला. ते रुक्म्याकडे गेले, सांगितलं, रुक्म्या, अरे रुक्मिणीनं कृष्णाशी लग्न करायचं ठरवलं, चांगली निवड आहे रे. पण आता काय होतं महाराज, दुर्योधन वशा नगो, भागवतानं वर्णन केलं. हा होता दुर्योधनाचा मित्र. कधी कधी काय असतं, माणसं विनाकारणच आपल्या मित्राचा तो शत्रू म्हणून हे त्याला बोलत नाहीत. अरे तुझा आणि त्याचा काय संबंध? त्याचं त्याचं बनत असेल, तू कशाला नाही म्हणे आमच्या मित्राचं आणि त्याचं जमत नाही. इथं दुर्योधनाचा मित्र असल्यामुळं तो कृष्णाशी काय करत होता? विरोध करत होता. त्यानं सांगितलं, आपली मुलगी कृष्णाला नाही द्यायची म्हणे. काय अधिकार आहे त्या कृष्णाला? गवळ्याचं पोरग आहे, काहीतरी मायावी विद्या शिकलंय, काहीतरी चमत्कार केले त्यानं, पर्वत उचलला, अमुक केले तमुक केले, का खरं थोडंच आहे? नाही द्यायची म्हणे. आता काय असतं महाराज, बापाचा जोडा जर मुलाच्या पायात यायला लागला तर कोणी गप्प बसायचं? बापानं. मुलगा बरोबरीचा. भीष्मकानं विचार केला की जाऊ दे, आपण आता गप्प बसा. कुणी निर्णय घेतलाय? रुक्म्यानं. भीष्मक परत आले. ऐका जरा कथा. भीष्मकानं शुद्धमतीला, आपल्या पत्नीला सांगितलं, शुद्धमतीनं परत रुक्मिणीला सांगितलं. आता मात्र रुक्मिणी दोघाकडे गेली. बरं, रुक्मिणी दोघाकडे गेली आणि दोघांनाही विनंती केली तिनं, आता मी काय करू सांगा? मी तर ठरवलंय, मी शिशुपालाशी लग्न करणार नाही, मी काय करू, तुम्ही मला सल्ला द्या. त्यावेळेला या दोघांनी सल्ला दिला, तू एक काम कर, भगवान कृष्णाला एक पत्र लिही. कुणी लिहायचं सांगितलं? रुक्मिणीला पत्र कुणी लिहायचं सांगितलं? आई वडिलांनी महाराज. नाही तर तुम्ही असं म्हणाल की त्या काळातल्या रुक्मिणीने पत्र पाठवलं, मग आजच्या रुक्मिणीनं पाठवलं म्हणून काय बिघडलं, असा अर्थ नका लावू महाराज. त्या काळातल्या रुक्मिणीनं पाठवलं, पण कुणाचा सल्ला घेऊन? हा, हे महत्वाचं आहे त्यातलं.
सुदैवानं ते पत्र आज द्वारकेला आणलं. ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय. नाथांनी रुक्मिणी स्वयंवरात त्याचं खूप वर्णन केलं. आपली वेळ संपून गेलेली आहे. आज ते पत्र वाचलं. त्या पत्रामध्ये रुक्मिणीनं 5 मुद्दे लिहिले होते. मला श्रुत्वा गुणान त्रिभुवन सुंदर. कारण मुलगी पाहण्यासाठी 5 गोष्टी सांगितल्या बरं शास्त्रानं. पहिली गोष्ट सांगितली रूप, दुसरी गोष्ट सांगितली कुल, तिसरी गोष्ट सांगितली विद्या, चौथी गोष्ट सांगितली वय आणि 5वी गोष्ट सांगितली वित्त. रुक्मिणीनं 5ही गोष्टीची उत्तरं दिली, पण अत्यंत बुद्धिमत्तेनं दिली. पहिला मुद्दा होता रूपाचा. रुक्मिणीनं सांगितलं मी तुमच्यापेक्षा गोरी आहे. म्हणजे कृष्ण कसे होते? सावळे होते. दुसरा मुद्दा तिनं काय सांगितला? हे पत्र मी लिहिलंय. त्यावेळेला काही डिग्र्या वगैरे नव्हत्या, म्हणजे मला लिहिता वाचता येत आहे. रुक्मिणीच्या बुद्धिमत्तेचं खरी कसोटी आहे महाराज कुठं? रुक्मिणीच्या बुद्धीची कसोटी आहे आपलं वय सांगताना. रुक्मिणीनं त्या पत्रामध्ये लिहिलं की माझ्या भावानं माझं लग्न शिशुपालाशी ठरवलंय, पण मी ते नाकारलंय आणि मी तुमच्याशी सर्वस्वानं समर्पित झाले. म्हणजे एका कामात 2 कामं सांगून टाकले की माझं लग्न कुणाशी ठरले, म्हणजेच लग्न ठरले म्हणजे माझं लग्नाला योग्य वय. ही तिची बौद्धिकता आहे. मला कुलाच्या बाबतीत तिनं सांगितलं वृष्णी कुलाचा आणि यादव कुलाच्या विषयी मी बोलू शकत नाही. राहिला मुद्दा 5वा महाराज वित्त. वित्त म्हणजे दक्षिणा. बरं, अनेक लोक याबद्दल बोलतात की हुंडा द्यावा का देऊ नये. मला वाटतं जो हुंडा होता आपल्याकडं, आता तुम्ही त्याचा अतिरेक केला म्हणून काळानं तुमचा सूड घेतला. आता उलट झालं. आता तुमच्यावर द्यायची काय झाली पाळी आली, कारण तुम्ही त्या काळात अतिरेक केला त्याचा. हुंडा ही दक्षिणा आहे महाराज. वर दक्षिणा म्हणतात त्याला, की द्यावी. फक्त देण्याचं स्वातंत्र्य वधू पित्याला असावं. काय द्यायची ती त्याच्या मनानं द्यावी. त्याचा सौदा होऊ नये महाराज. रुक्मिणीनं सांगितलं कृष्णा मी तुमच्यासाठी हुंडाही तयार केलाय. कोणता? पूर्वेष्टो दत्त विप्रेर गुरुदेव वचना. मी आतापर्यंत केलेली व्रत, उपासना, गुरुसेवा, ब्राह्मण सेवा, साधू सेवा, यातून जे पुण्य संपादित केलंय ना, ते हुंड्याच्या रूपात तुम्हाला देईल. येताल ना तुम्ही? महाराज भगवान कृष्णाला या प्रत्येक पत्रानं काय केलं माहितीये का? त्या प्रत्येक पत्रानं भगवान कृष्णाला कृष्ण आकर्षित होणारा नव्हता महाराज, पण आकर्षित करून टाकलं. रथात बसले आणि कौंडण्यपूरला आलेले. ऐका, रुक्मिणी सारखी वाट पाहते. सुदैवानं द्वारकेत जाण्याला आणि द्वारकेहून परत येण्याला बराच कालावधी मोडला. तोपर्यंत लग्न जवळ आलं. फक्त 2 दिवस शिल्लक राहिली मला. तोपर्यंत हा असणारा शिशुपाल वऱ्हाड घेऊनही दाखल झाला. आता काय करायचं? कृष्ण आज तिथं आले. आता कृष्णाने विचार केला आपल्याला पत्र कोणी पाठवले? रुक्मिणीनं. तिची श्रद्धा भावना म्हणून आपण आलो. आता मला हे तुम्हाला सांगायचंय बरं चलता. कृष्णानं लग्न केले का झाले? केलं नाही. कृष्णानं नाही पत्र पाठवलं. पत्र कोणी पाठवले? हा, कृष्णानं लग्न नाही केले. उगं म्हणू नका कृष्ण इतका भोगी होता आणि एवढे लग्न कशाला केले. अरे केलेच नाही त्याने, एकही नाही केलं महाराज. सगळे झाले त्याचे. आज
कृष्णाने विचार केला आपल्याला ना भीष्मकाचं पत्र आहे ना रुक्म्याचं पत्र आहे. भगवान गावाच्या बाहेर अंबिका मातेचं मंदिर आहे, आजही आहे ते मंदिर. त्या मंदिरात जाऊन थांबले. आता शिशुपालाची गुप्तचर यंत्रणा किती सक्षम आहे महाराज. त्या काळातली यंत्रणा खरंच किती कौतुक करण्यासारखी. या पत्राच्या बाबतीमध्ये एवढी गुप्तता होती, फक्त ते पत्र चौघालाच माहीत होतं. भीष्मक, शुद्धमती, रुक्मिणी आणि स्वदेव ब्राह्मण. गुप्तचराला कसं कळालं काय कळालं माहीत नाही महाराज. गुप्तचर शिशुपालाकडे आले आणि त्यांनी शिशुपालाला सांगितलं, महाराज आम्हाला तुम्हाला एक माहिती द्यायची, पण ती तुमच्या विरुद्ध आहे, तुमच्या मनाला लागणारी आहे, कदाचित तुम्ही आम्हाला शिक्षा कराल. त्यासाठी आम्हाला अगोदर अभय द्या, मग आम्ही तुम्हाला बातमी देतो. म्हणजे काय बातमी? म्हणे अभय द्या. बरं दिलं म्हणे अभय. आणि मग त्यांनी सांगितलं तुमचं लग्न होणार नाही. बरं धक्काच बसला त्याला. मूर्ख आहेत का म्हणे, यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्या. त्यांनी सांगितलं अभय दिलंय तुम्ही आम्हाला, शिक्षा देता येणार नाही. अरे म्हणे मी हळद लावून आलोय. अहो तुम्ही आला असताल म्हणे हळद लावून, पण आमची जी माहिती आमचं कर्तव्य आम्ही तुमच्यापर्यंत पोच केली, पुढचा निर्णय तुम्ही घ्या. बेचैन झाला महाराज शिशुपाल. त्यांना रुक्म्याला बोलावलं. अरे म्हणे गुप्तचर यंत्रणेची माहिती आहे, कृष्ण इथं आलाय. हो आलाय म्हणे. कोणी आणलं त्याला? रुक्म्यानं सांगितलं आपण तर काही पत्रिका दिली नाही म्हणे. आता हे बळच लग्नाला यायला लागले तर आपण तरी काय करावं. हे गवळ्याचेच पोर आहेत म्हणे. आता हे नीट बोलतच नव्हते कधी. आता पत्रिका यांनी दिली नव्हती, पण जिचं लग्न होतं तिनंच दिली होती. यांना सुद्धा माहित नाही. देवीच्या मंदिरामध्ये कृष्ण थांबलेत. इकडं रुक्म्या आपल्या वडिलाकडं आला आणि आपल्या वडिलांना सांगितलं की माझं मत आहे लग्न आजच करून घ्या म्हणे, आजच लावून घ्या. भीष्मकानं सांगितलं नाही, आज कुलाचार आहे आपला. आपल्या कुलाचाराच्या पद्धतीनं आपली जी नववधू आहे ती कुलदेवीला जाऊन येईल. लग्न उद्याचं मुहूर्त आहे म्हणे, आज कसं लावता येईल? कारण त्या काळात गेटकीन कायदा नव्हता आजचा. 4-5 लोकांनी ठरवलं की काय करायचं. पुन्हा त्यांना खूप भूषण, बघा आम्ही काय केलं, लावूनच आणलं. अरे लावून आणलं पण पुढं बघ ना आता त्यांचं काय होणार आहे. तुम्ही झाले मोकळे. आज भीष्मकाने विरोध केला महाराज की मुहूर्तावर लग्न व्हावं. मुहूर्त उद्याच आहे. परत त्यांना कळालं की कृष्ण देवीच्या मंदिरात. रुक्मिणी आज देवीच्या मंदिरात येते. बघा महाराज, कृष्ण आसक्त नाही महाराज, कृष्ण कामी नाही. रुक्मिणी ज्या वेळेला मंदिरात येते, कृष्ण मंदिराच्या पाठीमागे जाऊन आपल्या रथात बसतात. रथात बसतात. रुक्मिणी देवी भक्त आहे बरं. आपल्याकडं 5 देवता सांगितल्या आणि 5 संप्रदाय सांगितले. गणपतीची उपासना करणारा गाणपत्य, विष्णूची उपासना करणारा वैष्णव, शंकराची उपासना करणारा शैव, दुर्गादेवीची उपासना करणारा शाक्त आणि सूर्य उपासना करणारा सौर. अशी 5 देवता सांगितला. पंचायतन ज्याला आपण म्हणतो. आणि 5 असणारे पंथ सांगितले. रुक्मिणी शाक्त होती, देवीची उपासक होती. त्या रुक्मिणीने देवीला केलेली प्रार्थना आहे महाराज, प्रसिद्ध आहे. काय म्हणते ती? अंबे एक करी उदासन करी, भक्ताशी हाती धरी. मी तुझी भक्त आहे. तिला माहित होतं महाराज. कारण काय झालं होतं माहितीये का? कृष्ण सुदेवाच्या सोबत एकटेच निघून आलते, पण बलराम दादाला दारुकाकडून कळालं की कौंडण्यपूरला गेलेत. दादा म्हटले कौंडण्यपूरला लग्न आहे, तिथं सगळे विरोधक जमा होणार आहे. त्यांना एकटाच गेला. दादा सैन्य घेऊन आलते महाराज. म्हणून रुक्मिणीला माहित होतं महाराज इथं काही बरी गत नाही. अंबे एक करी उदासन करी,
भक्ताशी हाती धरी विघ्ने दूर करी. तिला माहित होतं आता हे लग्न नाही राहिलं, इथं तुंबळ युद्ध होईल. देवीची मनोभावे प्रार्थना केली महाराज. मंदिराच्या मागे आलेली आहे. कृष्ण रथात बसलेले आहेत. मला वाटतं कथा ऐकता ऐकता कल्पनेने हे दृश्य डोळ्यासमोर आणा ना, म्हणजे झोपही जाईल आणि आनंदही होईल. झोपलं नाही तसं कोणी अजून, पण झोपही जाईल आणि आनंद होईल. मला कल्पनेनं कृष्ण रथात बसलेत. रुक्मिणी माता आलेली आहे, रथाच्या जवळ येऊन उभी आहे. कृष्णही रुक्मिणीला बोलत नाहीत आणि रुक्मिणीही कृष्णाला बोलत नाही. महाराज आलेत कशाला? तरीही कृष्णही रुक्मिणीला बोलत नाही आणि रुक्मिणी कृष्णाला बोलत नाही. आता तर जमलं कीच मोबाईल घेऊन देतात. किती प्रगती झाली महाराज आपली. फक्त शास्त्र ऐकायचे पुण्य म्हणून. अरे पुण्य म्हणून नका ऐकू महाराज, प्रेरणा म्हणून ऐका. मी सुरुवातच आज 2 वाक्यानं केलेली, प्रसाद आणि. कारण भगवंतानं सांगितलं नष्टो, आपलं अर्जुनानं सांगितलं नष्टो मोह स्मृती लब्ध्वा तत्प्रसादान, गीता प्रसादानं माझ्यामध्ये निर्माण झालेलं हे परिवर्तन. स्त्रीचा सगळ्यात मोठा अलंकार कोणता आहे सांगा महिला वर्ग? स्त्रीचा सगळ्यात मोठा अलंकार कोणता? तुम्ही सांगत नाहीत, हाच अलंकार आहेत. लज्जा स्त्रियाश्च भूषणम. स्त्रीचा सगळ्यात मोठा अलंकार आहे महाराज, लज्जा. रुक्मिणी काय करत होती? लाजली होती महाराज, बोलत नव्हती. पुरुषाचा सांगा आता, पुरुषाचा सगळ्यात मोठा अलंकार कोणता? तुम्ही लाजायचे नाही, टकटका पाहताना पण सांगायचे नाही. पुरुषाचा सगळ्यात मोठा अलंकार आहे महाराज, मर्यादा. कृष्ण का बोलत नाहीत? मर्यादा. मर्यादा. मुलानं तंबाखू खाऊ नये का बापा देखत खाऊ नये? सांगा ना. खाऊ नये नका म्हणू, ते उत्तर काही कामाचं नाही. निदान बापा देखत, बस मर्यादा मारा. मर्यादा तर पाळा ना निदान. मर्यादा हा पुरुषाचा अलंकार आहे प्रत्येकाचा. भगवान कृष्णाने शिकवलं महाराज. शेवटी रुक्मिणीने विचार केला. आता याच्यातलं गमक सांगतो तुम्हाला, ऐका जरा. प्रपंचामध्ये ज्या वेळेला दोघही बोलत नाहीत, आता हे एकमेकाचीच होणार आहेत ना, रुक्मिणी कृष्णाची आणि कृष्ण रुक्मिणीचं. आता दोघही काय होत नाहीत? बोलत नाहीत. मग आता बोलायचं कोणी? ज्या वेळेला अटीतटीचा असा प्रश्न येईल ना, त्यावेळेला रुक्मिणीनंच माघार घेतली आणि रुक्मिणी बोलली, म्हणजे मग माघार कोणी घ्यायची? हा, रुक्मिणीनं लक्षात ठेवाय. तिथं कोणी घेतली होती? हा, नाही तर मी कम माघार गेल नका म्हणू. माघार रुक्मिणीनंच घेतलेली आहे. रुक्मिणीनं सांगितलं, कृष्णा ही वेळ अशी थांबण्याची नाही, माझं पाणीग्रहण करा आणि मला रथावर घ्या. भगवान तिचं पाणीग्रहण करतात, त्याला रथावर घेतात. थोड्या अक्षदा इथल्या 4-4 दाणे द्या फक्त हातात. आपण एकच मंगलाष्टक घेणार आहे. नाही तर मग फुलं असतील तर चुरगळून द्या फुलं. अक्षदा